नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. नंदनवाड येथे भारतीय डाक विभागाचा डाक चौपाल कार्यक्रम उत्साहात संपन्न. भारतीय डाक विभागाच्या वतीनं नंदनवाड येथे डाक चौपाल कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागातील नागरिकांना डाक विभागाच्या विविध बचत, विमा व बँकिंग योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच शेवंता मगदूम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डाक निरीक्षक गणेश चाटे तसेच उपसरपंच तायगोंडा बोगरनाळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी तेरणी येथील पोस्टमास्तर करवीर नावलगी यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. त्यानंतर डाक निरीक्षक गणेश चाटे यांनी मार्गदर्शन करताना पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स, सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, बचत खाते, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, डिजिटल बँकिंग सेवा तसेच गाव पातळीवरील उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवांची सविस्तर माहिती दिली. कमी हप्त्यात अधिक विमा संरक्षण देणाऱ्या डाक विभागाच्या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गडिंग्लज तालुका सहकारी पतसंस्था संघाच्या चेअरमनपदी दत्ता देशपांडे तर व्हाईस चेअरमनपदी दशरथ पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी रंजना कांबळे, सहकारी अधिकारी श्रेणी 1 अधीन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गडिंग्लज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. तालुका सहकारी पतसंस्थेच्या संघाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. पदाधिकारी निवडीसाठी बोलवलेल्या बैठकीत चेअरमन पदासाठी दत्ता देशपांडे यांचं नाव तर ॲडव्होकेट विश्वनाथ एस पाटील, यानंतर व्हाईस चेअरमन पदासाठी दशरथ पाटील यांचं नाव शिवाजी रामाप्पा करिगार यांनी सुचवलं. या निवडीनंतर पतसंस्थांचे संघटक अधिक मजबूत करण्यासाठी पतसंस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू असं अभिवचन नूतन पदाधिकारी यांनी मनोगतात व्यक्त केलं. संस्थेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी उपस्थितांचं स्वागत करून नोटिशीचं वाचन केलं. यावेळी संजय रामकृष्ण खोत, सुधाकर तानाजीराव मोहिते, नागेश बसाप्पा झाजी, सुरेखा भरत पाटील आदी नूतन संचालकांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे मागण्यासाठी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. आकुडे प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 60 वर्षावरील पुरुषांना व 58 वर्षावरील महिलांना रेल्वे प्रवासात 50% सवलत आणि बैठक व्यवस्था मिळावी, जी कोविडपूर्वी मिळत होती व 2020 सालापासून बंद झाली आहे, ती पूर्ववत सुरू करावी. याकरता ज्येष्ठ नागरिकांनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण आकुडे रेल्वे स्टेशन येथील मुख्य तिकीट बुकिंग ऑफिस समोर केलं. यावेळी 100हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उपोषणात भाग घेतला. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष विजय सिनकर, महापौर शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे, सरिता माने, उद्योजक अतुल इनामदार, सलीम शिकलकार, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, अरुण थोरात, श्रीकृष्ण जोशी व सर्वांनी ज्येष्ठांना उपोषणाला नैतिक पाठिंबा दिला व आपले मनोगत व्यक्त केलं. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी तसेच माजी महापौर व नागरिक समस्या निवारण समिती प्रमुख RS कुमार यांच्या अथक परिश्रमाने व कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने हे उपोषण साध्य झालं. आकुडे येथे स्टेशनच्या श्रीमती जया यादव, आशिष दत्त यांना या प्रसंगी निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनातील मुद्द्यांना आम्ही पाठपुरावा करू असं जाहीर आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी संघाचे माजी अध्यक्ष तसेच इतर संस्थांचे प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. झुलपेवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्र्याचा मृत्यू, वन विभागाचे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. झुलपेवाडी येथे गावातून जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत व जंगलापासून अंदाजे 100 मीटर अंतरावर खंडू आप्पा जाधव यांचा पाळीव कुत्र्यावर बिबट्या सदृश वन्य प्राण्याने हल्ला करून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली. घटनास्थळी पाहणी केली असता जाधव यांचा पाळीव कुत्रा मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या मान व खांद्याच्या भागावर गंभीर स्वरूपाचा चावा व ओरखड यांच्या जखमा आढळल्या. परिसराची बारकाईने तपासणी केली असता वन्य प्राण्यांचे पावलांचे ठसेही निदर्शनास आले. उपलब्ध पावलांचे ठसे, जखमांचं स्वरूप तसेच घटनास्थळावरील परिस्थितीचा एकत्र विचार करता सदर हल्ला प्रथमदर्शी बिबट्या सदृश वन्य प्राणी यांनी केल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला. घटनास्थळी सागर पवार, रुद्रगौंडा पाटील, प्रकाश शिंदे, वनरक्षक मासेवाडी, तानाजी बंडू भंडारी, अशोक राजाराम लोहार तसेच वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य समीर केरकर, सौरभ कोंडुस्कर,
साहिल जळेकर हेही उपस्थित होते. घटनास्थळावरील आवश्यक नोंदी व छायाचित्रे संकलित करण्यात आली. पुढील आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली. वन विभागाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून बिबट्याच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचं सांगितलं आहे. बिबट्या सदृश क्षेत्रामध्ये घ्यावयाची काळजी. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावं. बिबट्या प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो. पाळीव प्राण्यांचा सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी ठेवावं. रात्री घराचे दरवाजे व्यवस्थित बंद ठेवावेत. तसेच अंगणात किंवा घराबाहेर उघड्यावर झोपणं टाळावं. रात्री पायी जाताना टॉर्च व काठी सोबत ठेवावी. शक्य असल्यास समूहाने प्रवास करावा किंवा आवाज करत चालावं. घरालगत दाट पिके घेण्यास टाळून सुरक्षित अंतरावर लागवड करावी. घराच्या परिसरातील झाडे झुडपे व गवत नेहमी स्वच्छ ठेवावं. घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. कचऱ्यामुळे भटकी कुत्री व डुकरे आकर्षित होतात, त्यामुळे त्यामागे बिबट्याचा वावर वाढू शकतो. बिबट्या दिसल्यास घाबरून धावाधाव किंवा आरडाओरड करू नये. शांत राहून त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावं. डिवचण्याचा प्रयत्न करू नये आणि तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. झुलपेवाडी येथील घटनेचे प्रथमदर्शनी बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता सतर्क राहावं. पाळीव प्राण्यांना रात्री सुरक्षित ठिकाणी बांधावं. लहान मुलावर लक्ष ठेवावं व बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी व वन विभाग परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करत आहे, असं यावेळी सागर पवार वनपाल गडिंग्लज यांनी आपलं मत व्यक्त केलं. शिवाजी चौक मित्रमंडळ गडिंग्लज यांच्यामार्फत प्रतिवर्षीप्रमाणे देशी बिंदूर सणानिमित्त 28 जुलै रोजी शिवाजी चौक येथे गडिंग्लज तालुका मर्यादित सदृढ बैलजोडीच्या भव्य स्पर्धा आयोजन केल्या आहेत. तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी या स्पर्धेत भाग घेऊन या कार्यक्रमात सहकार्य करावं असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भेसकर यांनी केलं आहे. या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे असून 4 गटाप्रमाणे बिनदाती, 2 दाती, 4 ते 6 दाती व बैल जोडी गट असून आकर्षक बक्षीस रोख 25,000 रुपये, 20,000 रुपये, 15,000 रुपये व 10,000 रुपये व शिल्ड असं बक्षिसाचं स्वरूप आहे. बैलजोडीचं परीक्षण सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे. याशिवाय स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक बैलजोडी मालकाला आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी 25 जुलै 2026 रोजी श्री शिवशांती मेडिकल शिवाजी चौक गडिंग्लज येथे नोंदवावी असं आवाहन अध्यक्ष भैसकर यांनी केलं आहे. गडिंग्लजच्या साधना हायस्कूलला विजेतेपद. MR युनायटेड ट्रॉफी फुटबॉल चिकालगूडच्या शंकरलिंग स्कूल उपविजेता शिवाजी विद्यापीठ तृतीय. अंतिम फुटबॉल सामन्यात स्थानिक साधना हायस्कूलने चिखलगूडच्या तालुके हुक्केरी शंकरलिंग हायस्कूलला 2-0 असं हरवून विजेतेपदासह MR युनायटेड ट्रॉफी पटकावली. छत्रपती शिवाजी विद्यालयाने अभिनव स्कूलचा 3-0 असा पराजय करून 3रा क्रमांक मिळवला. साधनाचा अरुष दावणेचे स्पर्धावीरचा बहुमान पटकावला. येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत 12 वर्षाखालील गटासाठी गेले 3 दिवस ही स्पर्धा सुरू होती. 13 संघांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धेचं यंदाचं हे 4थं वर्ष होतं. अंतिम सामन्यात साधनाने चेंडूवर वर्चस्व राखत आक्रमणाचा धडाका लावला. 8व्या मिनिटाला गोल क्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत साधनाच्या नुमा मुल्लाने गोल करून खातं उघडलं. उत्तरार्धात साधनाच्या आरुष दावणेने संघाचा दुसरा गोल करून आघाडी 2-0 अशी भक्कम केली. शंकरलिंग स्कूलच्या तुफेल हजरतभाई मनोज कुमार यांनी गोल फेडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण साधनाचा गोलरक्षक कार्तिक चव्हाण यांनी चिवट गोलरक्षक करून त्याने प्रयत्न हाणून पाडले. अखेर 2-0 या गोल फरकावर साधना हायस्कूलने विजेतेपद निश्चित केलं. दरम्यान शिवाजी विद्यालयाने अभिनव स्कूलला 3-0 असं सहज हरवून 3रा क्रमांक मिळवला. शिवाजीच्या श्रेयस पाटीलने गोलची हॅट्रिक केली. साई इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त तुषार पाटील, MR हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे बाळ पोटे पाटील, प्रवीण चव्हाण मुख्याध्यापक, PP खवरे यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांना चषक, क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात आलं. यावेळी युनायटेडचे संचालक प्रशांत दड्डीकर, ओमकार जाधव, तानाजी देवेकर, सौरभ जाधव, किरण म्हेत्री, विनायक नाईक यांच्यासह क्रीडा शिक्षक, पालक उपस्थित होते. समन्वयक सश्रुत सासनेसह 5 सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार झाला. ललित शिंदे यांनी प्रास्ताविक केलं. सागर पवार यांनी आभार मानले. स्पर्धावीर अरुण दावणे साधना, गोलरक्षक मनोज कुमार शंकरलिंग, बचावपट्टू ऋग्वेद पाटील शिवाजी, मध्यरक्षक तुफेल हजरतभाई शंकरलिंग, आघाडीपट्टू कनक सुतार साधना.